पुढची बातमी बघूयात। नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या पार्टीमध्ये येणाऱ्या निमंत्रितांसाठी एका पबकडून कॉन्डम आणि ओआरएसच्या पाकिटांचं वाटप केलं जात आहे। पुण्यामधल्या मुंढवा परिसरामध्ये असणाऱ्या हाय स्पिरिट या पबकडून नवीन वर्षासाठी आयोजित पार्टीच्या निमंत्रितांसाठी या दोन वस्तू देण्यात आल्यात। तरुणांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी आम्ही सुरक्षेच्या आयुधांमध्ये कॉन्डम आणि ओआरएसचं पाकिट देणार असल्याचा दावा या पबने केलेला आहे। पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे। या पार्टीसाठी येणाऱ्या लोकांचे जबाब सुद्धा नोंदवले गेलेत। या पब व्यवस्थापनाकडून पोलिसांनी याची माहिती घेतली आहे। मात्र कॉन्डम वाटणे हा गुन्हा नसल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आलाय। या संदर्भामध्ये पुणे पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार सुद्धा देण्यात आलेली आहे। आपण एकीकडे पुणे शहराला शैक्षणिक व सांस्कृतिक शहर बनवतो आणि दुसरीकडे जे आहेत या क्लबवाल्यांनी काहीतरी वेगळ्या पद्धतीने मुलांना अट्रॅक्ट करण्यासाठी आपण हे करायचं। आता शेवटी जेव्हा तुम्ही कॉन्डम पाठवता तर ते मुलांना अट्रॅक्ट करणार आणि तुम्ही सेक्ससाठी एक्सपोज तुम्ही मुलांना अट्रॅक्ट करताय की येस दिस इज आम्ही तुम्हाला देतोय, तुम्ही याचा वापर करावा। ज्यांना करायचं ते करणार आहात। तर यासाठी मी काल आम्ही पोलीस आयुक्तांना सुद्धा पत्र दिलेलं आहे आणि याचा युवक काँग्रेस म्हणून आम्ही निषेध करतो। आणि याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी आपल्या सोबत आहेत। मंदार, काय नेमकं होते पुण्यामध्ये ज्या नव्या वर्षाच्या स्वागतासाठी पार्ट्या आयोजित केल्या जातात, आता पबकडून कॉन्डम आणि ओआरएसच्या पाकिटांचं वाटप होत आहे। नव्या वर्षासाठी ज्या पार्टीज आयोजित केल्या जातात त्यामध्ये अधिकाधिक ग्राहकांना स्वतःकडे खेचण्यासाठी अनेक कृत्या लढवल्या जातात आणि त्यासाठी जी पार्टी आयोजित केलेली आहे त्याची अधिकाधिक चर्चा व्हावी अशी अपेक्षा ही पार्टी आयोजित करणाऱ्या व्यवस्थापनाला असते आणि त्यातून हा सगळा प्रकार जो आहे तो घडलेला आहे। कारण खरं तर पार्टी हे ठिकाण सुरक्षेसाठी जी काही आयुध आहेत किंवा ज्या वस्तू आहेत ते वाटण्याचं नाही। मात्र या पार्टीच्या आयोजकांनी असा दावा केला आहे की त्यांना लोकांच्या सुरक्षेची खूप मोठी काळजी आहे आणि त्यासाठी या पार्टीमध्ये ते कॉन्डोम वाटणार आहेत, सॅनिटरी पॅड वाटणार आहेत आणि ओआरएस देखील वाटणार आहेत। म्हणजे फक्त कॉन्डोमचाच वाटप होणार आहे असं नाही, तर इतरही जे काही आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक वस्तू आहेत त्यांचं देखील आम्ही वाटप करणार आहोत आणि असं वाटप करणं हे कुठेही नियमबाह्य नाही, कायद्याचा इथे कुठेही भंग होत नाही असा दावा या पार्टीच्या आयोजकांकडून करण्यात आला आहे आणि पोलिसांना देखील तो मान्य आहे। पोलिसांनी या पार्टीचं निमंत्रण ज्यांनी स्वीकारलंय किंवा खरेदी केलंय त्यांचे जबाब नोंदवलेले आहेत। या पार्टीच्या आयोजकांकडून देखील त्यांनी माहिती घेतलेली आहे। मात्र पोलिसांकडून पुढची कारवाई होऊ शकत नाही, कारण नियम असं सांगतो की कॉन्डोम वाटणं हे खरं तर एक चांगलं म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने तुम्ही लोकांना जागृत करण्याचं काम आहे। मात्र पार्टी ही ती जागा नाही की जिथे कॉन्डोमचं वाटप असं करावं। अर्थातच या पार्टीचे जे आयोजक आहेत, ज्या पबमध्ये ही पार्टी होते त्यांना अपेक्षाच मुळात ही आहे की असं ते काहीतरी करतायत वेगळं की ज्याची चर्चा व्हावी आणि अधिकाधिक लोक त्यांच्याकडे यावेत आणि अधिकाधिक नफा त्यांना कमवता यावा। अगदी मंदार, धन्यवाद या माहितीसाठी। दरम्यान याच घटनेच्या संदर्भात रुपाली चाकणकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूयात। असं काही असेल तर ते चुकीचं आहे। विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये जर अशा घटना घडत असतील तर निश्चितपणे त्याचा निषेध करते आणि अशा घडू नये याच्यासाठी आयोगाच्या वतीनं देखील आम्ही संबंधितांना सूचना देऊ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।